पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन उद्यापासून उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये रंगणार आहे। नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला बाल नाट्य नगरी लहान मुलांच्या आगमनाने गजबजून गेली होती। 100व्या नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला भोईर नगर येथील मैदानावर बाल नाट्य रंगभूमी नगरी येथे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेश कुमार साकला, उपाध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, राजेंद्र जैन, कलापिनी संस्थेचे डॉक्टर अनंत परांजपे, बाल रंगभूमीच्या दीपाली शेळके, ज्येष्ठ कवी माधुरी ओक, रुपाली पाथरे, मयुरी आपटे, जेजुरीकर आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, कला क्षेत्राने मला खूप आधार दिला, माझ्या जगण्याला नवी दिशा दिली। उद्यापासून सुरू होत असलेले 100वे नाट्य संमेलन ही माझ्या 27 वर्षांपासून सुरू असलेल्या वाटचालीची फलनिष्पत्ती आहे असे मला वाटते। नाट्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल नाट्य नगरी साकारण्यात आली आहे। शहरातील पालकांनी आपल्या मुलांना पुढील 2 दिवस इथे घेऊन यावे, कारण नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे। पूर्वसंध्येला RMD स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दशावतार हे बालनाट्य सादर करत उपस्थित बालकांची मने जिंकली। ज्ञान प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल तो आला आला ही नाटिका करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। तसेच प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृहात अभिनेते भारत जाधव यांच्या अस्तित्व या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग रंगला। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।